एक महत्त्वाची बातमी, भोंदू खरातच्या अडचणींमध्ये आणखी वाढ झाली, कारण नाशिकमध्ये पुन्हा 12वा गुन्हा दाखल झालाय। भोंदू खरातवरती नाशिकमध्ये आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला। आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी भोंदू खरातवरती हा गुन्हा दाखल झाला। 2019 मध्ये वृद्धाश्रम बनवून देण्याच्या नावाखाली 65 लाख, तब्बल 65 लाख रुपये किमतीची जमीन 20 लाखांमध्ये खरेदी केल्याचा आरोप भोंदू खरातवरती आहे। नामकरण आवारेसह पत्नी आणि मुलाची 10 तास चौकशी करण्यात आली। आवारे कुटुंबाची शिर्डी पोलिसांकडून 10 तास चौकशी झाली आहे। भोंदू खरातने पतसंस्थेत उघडलेल्या खात्यासंदर्भात कसून चौकशी करण्यात आली। मी खातं उघडलं नसल्याचं नामकरण यांचं स्पष्टीकरण आहे। माझा त्या खात्यांशी कुठलाच संबंध नाही असं नामकरण आवारे यांचं म्हणणं आहे। नामकरण आणि त्यांच्या कुटुंबियांच्या नावानं समता पतसंस्थेमध्ये 6 खाते आहेत। खात्यावरून भोंदूने कोट्यवधींचे व्यवहार देखील केले असल्याची माहिती आहे। संजय राऊत हे दुसरे खरात, दादांच्या राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटलांनी हे वक्तव्य केलं। संजय राऊत राजकीय भोंदूगिरी करतायत असं अनिल पाटील म्हणाले। संजय राऊत राज्यात हे मोठे भविष्यकार आहेत असं अनिल पाटील यांनी म्हटलेलं आहे। राऊतांनी त्यांचे आमदार सांभाळावे, अनिल पाटील यांनी हा निशाणा राऊतांवरती आता साधलेला आहे। सन्माननीय राऊत साहेब फार मोठे भविष्यकार या महाराष्ट्रामध्ये आता आम्हाला तरी बघायला मिळत आहेत। त्यांनी इतर पक्षाची काळजी करण्यापेक्षा त्यांच्याच पक्षामध्ये आता जी काही परिस्थिती निर्माण झालेली आहे ती समजा जर का त्यांनी त्यांच्या पक्षाची जबाबदारी व्यवस्थित पार पाडली, त्यांच्याच पक्षाच्या आमदारांना, त्यांच्याच पक्षाच्या खासदारांना, जे अनेक लोकप्रतिनिधी आमदार खासदारांसह आजी माजी जे काही लोकप्रतिनिधी असतील ते वेगवेगळ्या पक्षाच्या संपर्कात आहेत, त्यांनी त्यांच्या पक्षाची जास्त काळजी करावी। खरातांप्रमाणे ज्यांनाही आता भविष्य समजायला लागलेलं आहे। खरात जसं खोटं भविष्य सांगायचे, भोंदूगिरी करायचे, आता राजकीय भोंदूगिरी ही आता कुठेतरी चालली आहे। बच्चू कडू यांच्यावर गुन्हा दाखल झाला त्यानंतर फेसबुकवर पोस्ट, सध्याच्या काळात सरकारकडून दडपशाही सुरू असं कडू म्हणताय। अशा परिस्थितीत संयम राखणं गरजेचं आहे असं कडूंनी कार्यकर्त्यांना आवाहन केलेलं आहे। कृपया शांतता भंग होईल किंवा कायद्याचं उल्लंघन होईल असं कोणतंच पाऊल उचलू नका असंही त्यांनी म्हटलेलं आहे। विरोधकांना संधी मिळेल असं कुठलं कृत्य करू नका। प्रवीण तायडे यांच्या भावाच्या हत्येचा कट रचला, या प्रकरणी बच्चू कडू यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्यानंतर बच्चू कडू यांनी ही पोस्ट शेअर केलेली आहे। अंजनगाव वेठिकांच्या पुतळ्याच्या वादावरून गोपीचंद पडळकरांनी टीका केली। जातीवाद आणि राजकारण सुरू असल्याचा पडळकरांनी आरोप केला। तो कोणीतरी मला शिव्या देतोय, समोर ये ना, कालपासून तुझा फोन बंद आहे, तुझ्यात एवढा दम आहे, तुझ्यात एवढी ताकद आहे, तुझ्यात एवढी क्षमता आहे, तुला इतिहास माहित आहे का? तू आज ज्या पद्धतीनं भाषण करतोय, पोलिसांचे कपडे काढून मारतो, माननीय मुख्यमंत्री देवाभाऊंच्या बद्दल बोलतोयस, आम्हाला आई बहिणीनं शिव्या देतोयस, तुझ्यात हिम्मत आहे, पुढे ये। कालपासून फोन स्विच ऑफ करून तू बसलाय। तुझ्या बापांशी मी लढलोय, जेवढे तुझे बाप आहेत ना इथं महाराष्ट्रामध्ये, त्यांच्याशी मी लढलोय। तुझ्याशी लढायला गरज नाही, आमची पोरच तुझी काढून टाकतील। नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्राचा 3रा वर्धापन दिन मुंबईमधील वांद्र्यात पार पडलेला आहे। या कार्यक्रमाला राजकारण्यांसह सेलिब्रिटींनी देखील उपस्थिती लावली आहे। उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहिले। त्या दरम्यानची दृश्यही आपण पाहतोय। मुंबईच्या वांद्रे या ठिकाणच्या बीकेसी संकुलामध्ये खरं तर हा कार्यक्रम पार पडलेला आहे। राजकारण्यांसह अनेक सेलिब्रिटी या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले होते। जळगावमधल्या एका लग्न सोहळ्याच्या निमित्तानं ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि शिंदेच्या शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील हे एकत्र आले। यावेळेस मंत्री गुलाबराव पाटील यांनी संजय राऊतांना नमस्कार केला। दोन्ही गटातील नेत्यांनी एकमेकांच्या भेटी घेतल्या। गुलाबरावांकडून राऊतांचा आदरणीय असा उल्लेखही करण्यात आला।
पाटील आमदार साहेब अमोल दादा अनिल दादा आजी